लग्नाची वेडी या मालिकेत येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की शकुंतलेनं मधूला कॉल केलेला असतो आणि शकुंतलाबाई म्हणते की काय राघू महिन्याचा रोमांच चालू होता का आणि मध्ये मी कॉल केला का. त्यावेळेस मधू म्हणते बोला कशासाठी कॉल केला आहे. तेव्हा शकुंतलाबाई म्हणते की शकुंतलेशी नाद करायचा नाही. तेव्हा मधू म्हणते की तुम्ही कशासाठी फोन केला आहे ते अगोदर सांगा. त्यावेळेस शकुंतलाबाई म्हणते की एवढे ते सिंधूच्या पाठीमागे लागून काटकरस्थान करून सुद्धा सिंधू कुठल्या ना कुठल्या याच्यातनं बाहेर पडत आहे. आता तर राजश्रीबाई आणि सिंधू ह्या दोघांनाही मला वठणीवर आणायचं आहे आणि राजश्रीला कॉलेजातनं काढायचं आहे. त्यासाठी काहीतरी प्लॅन करा. ती बोलत असताना त्या ठिकाणी राघव येतो आणि राघव हा मधूला म्हणतो की मधू तू तर रूममध्ये जाणार होतीस ना, मग कोणाचा फोन आला आहे. त्यावेळेस मधू खूप घाबरलेली असते. राघव म्हणतो की मला तुला काहीतरी एक विचारायचं आहे आणि ती अतिशय घाबरते. त्यावेळेस राघव म्हणतो की चला मग आपण आईस्क्रीम खायचं का. ते दोघेही आईस्क्रीम खायला जातात. त्यानंतर सिंधू आणि ऋषभ ह्या दोघांची एकमेकांना टक्कर होते आणि ऋषभचे सगळे कागदपत्र खाली पडतात. त्यावेळेस ते कागदपत्र उचलून सिंधू ऋषभच्या हातात देते आणि ऋषभला म्हणते काम व्यवस्थित चालू आहे ना, सगळं ठीक आहे ना. त्या ऋषभ म्हणतो की हो सगळं ठीक आहे, काम पण व्यवस्थित आहे, पण तू माझ्यामध्ये पडायचं नाहीस. मला काय करायचं ते मी बघून घेईल, मला सर्व ॲडजस्ट करता येतो. सिंधू ऋषभचं हे बोलणं ऐकून ऋषभकडे अतिशय आश्चर्यचकित होऊन बघते. त्या ठिकाणी रेश्मा आणि ऋतुराज येतात. त्यावेळेस रेश्मा म्हणतं बघा ना बाबा, आज ऋषभ मला बाईनं बोलता निघून गेला, त्याला खूप काम आहे. तेव्हा सिंधू म्हणते की हो काका, तो खूप कामात बिझी आहे. तेव्हा ऋतुराज म्हणतो की सिंधू तू आता तुझी सिंधुगिरी ही ऋषभसोबत दाखवायची नाही. तो जे करतोय ते करू दे, त्याच्यामध्ये तू पडायचं नाही आणि तू मध्ये पडलीस तर तुला मी व्यवस्थित ठेवणार नाही आणि तुला पूर्ण उद्ध्वस्त करून टाकेल, असं ऋतुराज त्या सिंधूला म्हणत असतो. पण सिंधू म्हणते की मी काय करणार आहे, मलाही कळतं आहे की ऋषभ काही खोटं करत नाही आहे, तो मेहनती मुलगा आहे. त्यानंतर ऋतुराज असे बोलणं तिथून त्या ठिकाणी निघून जातात आणि सिंधू मात्र विचार करत राहते. इकडे राघव हा मधूला चेअरवर बसवतो आणि तो आईस्क्रीम घ्यायला जातो आणि तो त्या दोघांसाठी आईस्क्रीम आणतो. नंतर दोघेही चेअरवर बसून आईस्क्रीम खाऊ लागतात. आईस्क्रीम खात असताना ऋषभ सांगतो की माझं फेवरेट आहे. तेव्हा मधू म्हणते हो माझं पण फेवरेट आहे आणि खाता खाता त्याच्या गालाला आईस्क्रीम लागतं, म्हणून ती हसू लागते आणि म्हणते की इथं आईस्क्रीम लागला आहे. त्यावेळेस राघव पुसतो, परंतु मधू म्हणते की थोडं थांब मी पुसते, म्हणून राघवच्या गालावरचं आईस्क्रीम ही मधू पुसू लागते. त्या ठिकाणी सिंधू येते आणि सिंधू म्हणते राघवने असं बोलल्याबरोबर मधू ही त्या ठिकाणी उभी राहते आणि मुद्दाम नाटकं करू लागते आणि म्हणते अगं सिंधू, राघवच्या गालावर लागलं होतं म्हणून मी पुसत होते. त्यावेळेस सिंधू म्हणते की तुम्ही कशाला एवढं पायनिक होत आहेत, मी काहीतरी बोलते का तुम्हाला, आणि मला राघववर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे विश्वास असल्यावरती मी मनात कुठलेच प्रश्न निर्माण करत नाही. नंतर राघव हा सिंधूकडे बघून हसू लागतो आणि मधूला मात्र ह्या गोष्टीचा खूप त्रास होतो. त्यानंतर सिंधू त्याला कँडी क्रश दाखवते आणि ती म्हणते मी मुलांनाही आणलं आणि माझ्यासाठी पण आणलं आहे. त्यावेळेस ती म्हणते मधू की तुम्ही दोघेही बसा, मी जरा जाते इथून, आणि तिथून मधू ही जाते आणि राघव आणि सिंधू हे दोघेही त्या ठिकाणी गप्पा मारायला बसतात. त्यानंतर राघव हा सिंधूला म्हणतो की अगदी लहान मुलांसारखी दिसत आहे, जसे सावीला आनंद होतो तसा तुला आनंद झालेला आहे, बघ तुझा आनंद किती तुझ्या चेहऱ्यावर झळकत आहे. त्यानंतर ते दोघेही बसतात आणि मात्र मधू ही रूममध्ये न जाताच त्या दोघांचं सर्व बोलणं ऐकत असते. त्यावेळेस सिंधू ही राघवला म्हणते की राघव, मला असं वाटतं की ऋषभवर कुठल्या तरी प्रकारचे टेन्शन आहे आणि तिने राघवला तिथं घडलेला सर्व प्रकार, म्हणजेच ऋषभ तिच्याशी कसा वागला हे तिने राघवला सांगितलं. हे ऐकल्याबरोबर राघवला मोठा राग आला आणि तो त्या ठिकाणून उठून जाऊ लागला. तेव्हा सिंधू राघवला म्हणते कुठे जात आहात. राघव म्हणतो की ऋषभ तुझ्याशी अशा भाषेने बोलला, मला ते बिलकुल सहन होणार नाही, म्हणून मी त्याला समजावायला जात आहे. तेव्हा सिंधू म्हणते की राघव, असा डोक्यात राग घालून तुम्ही कुठे जाऊ नका. तेव्हा राघव म्हणतो की मला तुझ्याशी कोणीही निष्ठुर आणि कडक वागलेलं बिलकुल आवडणार नाही आणि मी ते सहन करणार नाही, मला हे ऋषभला बोलावंच लागेल. सिंधू ही राघवला समजावत असते आणि म्हणते की जरा शांतपणे विचार करा,
राघव कुठल्या तरी टेन्शनमध्ये दिसतोय. तुम्ही गोड बोलून मोठा भाऊ म्हणून त्याच्याकडनं ते सगळं विचारून घ्या आणि ऋषभ तुम्हाला सर्व काही सांगेल, कारण तो तुम्हाला खूप मानतो. त्यावेळेस राघव म्हणतो, तू जसे म्हणेल तसे. आणि त्या ठिकाणी मात्र ही मधू येते आणि मधू म्हणते, अरे राघव चल ना, लवकर चल ना, मला त्या ब्रोकरचा मेसेज आला होता. त्याने सांगितलं आहे की खूप छान जागा आहे, हवेशीर आहे, आपण ती जागा बघायला जाऊया ना. तेव्हा सिंधू म्हणते की तुम्हाला जर त्यांनी फोटोज पाठवले आहे तर ऑनलाईन पेमेंटसुद्धा होऊ शकतं, मग तुम्ही ऑनलाईनसुद्धा देऊ शकतात. तेव्हा ती म्हणते की नाही, प्रत्यक्ष बघून. मग ती सिंधूला आणि राघवला कसं एक प्रकारे दूर करता येईल याचाच मोठा चान्स घेत असते आणि तिला फक्त या दोघांना वेगळं करण्यासाठी काहीतरी चान्स हवा असतो. तिच्या मनात असं असतं की मी जर राघवच्या मागं पुढं राहिले तर नक्की राघव हा माझा होईल आणि राघवच्या मनात मी सिंधूबद्दल एकही विचार येऊ देणार नाही. तो माझा आहे आणि माझाच राहणार, असं मी त्याला करणार. परंतु आपल्यालासुद्धा माहिती आहे की सिंधूचं राघववर किती प्रेम आहे आणि राघवचं सिंधूवर किती प्रेम आहे. आता मधूच्या या प्लॅनमध्ये सिंधू अडकणार का मधूच तिच्या प्लॅनमध्ये अडकून राघवपासून दूर होणार, हे पाहणे फार रंजक आहे. असेच नवनवीन भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.